सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज चाललो मी पुणेला. कारण 2 दिवसाआधी मी फ्लिपकार्टवरून एक गिम्बल आणि माईक बोलावलं होतो व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी आणि एक व्हॉईस ओव्हरसाठी. तर त्याची क्वालिटी मला तेवढी काही खास वाटली नाही. तर तो चाललो मी रिप्लेस करायला पुणेला. आणि पार्सलवाला तर माझ्या काही गावी येऊ शकत नाही. तर तो एक तर पार्सल माझ्या मित्राकडे ठेवून ठेवायला लागेल. म्हणून मी पार्सल द्यासाठी चाललो पुणेला. आणि अप्लाय तर मी पहिलेच केलं होतं. तो डायरेक्ट मला पार्सल देऊन त्याच्याकडे ठेवून येईल. आणि बघू शकता मित्रांनो माझ्या गावाकडचं जंगल. आणि पूर्ण ब्लॉग बघत राहा. मी पुणेला जाता जाता तुम्हाला पूर्ण जंगल पूर्ण एरिया दाखवून देते. तर मी आता पोहोचलेला आहे खापरीजवळ. तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपली गाडी ठेवलो खापरीत तर निघलो विनोद भाऊ बरोबर. त्याच्यानंतर सरळ निघाला आम्ही पुणेसाठी. सो गाईस, तर मी आता पोहोचलो उमरेडकरांना पर्यटन गेट पुणे. आणि इथं परवानगी घेतल्याशिवाय कोणाला आज जाण्याची एंट्री आहे नाही. कारण जंगल खूप मोठं आहे आणि केव्हा वाघ समोर येईल त्याची काही गॅरंटी नाही. तर फायनली गाईस आम्ही पोहोचलो पुणेमध्ये. तर तुम्ही बघू शकता. माझा मित्र तर माझ्या पहिलेच पोहोचला होता पुणेमध्ये. त्याच्यानंतर आम्ही सरळ निघाला बाजाराकर निघाला सरळ आम्ही भेल खावाले. कारण तो म्हणते बाजारात लागते भेल चांगली. तर आम्ही निघाला सरळ बाजारात भेल खावाले. तर फायनली आम्ही पोहोचला भेलवाल्याच्या ठेला जेवढं. मित्रांना लावलं सायकल स्टँडवर. सीधा गेला भेलच्या ऑर्डर मारायला. सो गाईस, तर फायनली आमची झाली भेल तयार. मस्त माझ्या मित्रासोबत खाल्लो भेल आणि निघलो सुद्धा बाजाराकडे. बाजारातून निघाल्याच्या नंतर सरळ निघाला आम्ही घराकडे. त्यानंतर जाता तसा दिसला मला कम्प्युटर रिझल्ट वाल्याचा बोर्ड. तिथं माझ्या मित्राचं नाव होतं निरंजन मेश्राम. तुम्ही बघू शकता. आणि रस्त्याने जाता जाता दिसली मला माझ्या गावच्या स्वप्नील काकाची मुलगी. गेटच्या बाहेर आल्याच्या नंतर दिलो मामी मित्र का पार्सल आणि सीधा निघालो बस स्टॉपवर. त्याच्यानंतर बसलो बसमध्ये आणि सीधा निघालो गावाकडे. बसमध्ये बसल्यानंतर भेटला मध्ये माझ्या छोटा मित्र. त्याच्यासोबत केला थोडा मजाक मस्ती. त्याच्यानंतर बस पोहोचली आपली खापरीमध्ये. उतरलो आणि सीधा निघालो गावाकडे.
त्याच्यानंतर माझ्या गावच्या फाट्यावर भेटली माझ्या गावची गीताबाई. ते थांबडे बापू म्हणतो मी पण तुमच्यासोबत. तर तिला म्हटलं गाडीवर सीधा निघालो गावाकडे. फायनली गाईस मी आपल्या गावाच्या जवळ पोहोचलेला आहो. तर फायनली मित्रांनो मी घरी पोहोचलेला आहो आणि ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो.